घेऊया सुपरफास्ट आढावा। गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना। मेघालीनगर परिसरात एअर इंडियाचं विमान कोसळलं। अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच कोसळलं। अहमदाबादमधील विमानाच्या स्फोटाचा व्हिडिओ समोर। अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान उड्डाणानंतर काही क्षणात कोसळतानाची दृश्य समोर। एअर इंडियाचं AI-171 विमान उड्डाणानंतर काही क्षणातच ते कोसळलं। विमानात एकूण 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते। विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती। दुर्घटनेत कुणीही बचावलं नाही अशी AP वृत्तसंस्थेची माहिती। अपघात झालेल्या विमानात 169 भारतीय नागरिक तर 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनडाचा नागरिक असल्याची माहिती। अपघातापूर्वीचा 2 ब्रिटिश नागरिकांचा अहमदाबाद विमानतळावरचा व्हिडिओ समोर। गुड बाय इंडिया म्हणत त्यांनी रील तयार केलं होतं। अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही विमान प्रवास करत होते। रुपाणींचा विमान प्रवासाआधीचा बोर्डिंग पास समोर। विजय रुपाणींच्या पत्नी लंडनहून अहमदाबादसाठी रवाना तर त्यांचा मुलगा अमेरिकेतून अहमदाबादसाठी रवाना। विमान दुर्घटनेतील मृतांची ओळख पटत नसल्यानं DNA चाचणी करण्याची अपील। गुजरात सरकारकडून नातेवाईकांना DNA सॅम्पल्स रुग्णालयात जमा करण्याची विनंती। विमान दुर्घटनेनंतर सिव्हिल रुग्णालयाबाहेर प्रवाशांच्या नातेवाईकांची गर्दी। आपल्या आप्तेष्टांची विचारपूस करताना नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचं पाहायला मिळालं। अहमदाबादच्या BJ मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं एअर इंडियाचं विमान। रुग्णालयातील 15 डॉक्टर जखमी झाल्याची माहिती। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एअर इंडियाचं विमान ज्या रुग्णालयावर कोसळलं त्या रुग्णालयाचा आतले फोटो समोर। या फोटोंवरून घटनेच्या भीषणतेचा अंदाज। एअर इंडियाचं विमान सिव्हिल रुग्णालयाच्या ज्या भागात कोसळलं त्या भागात 20 ते 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। BJ वैद्यकीय महाविद्यालयातील 25 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती। एअर इंडियाचं विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या ठिकाणाच्या काही इमारतींचं नुकसान तर परिसरात पार्क केलेल्या काही गाड्याही आगीच्या भक्ष्यस्थानी। अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानात अपर्णा महाडिक ही मराठी क्रू मेंबर्स होती। अपर्णा महाडिक ही सुनील तटकरे यांची नातेवाईक असल्याची माहिती। आणि एक महत्त्वाची अपडेट हाती येते। अहमदाबाद विमान दुर्घटनेप्रकरणी आता दुर्घटनाग्रस्तांना टाटा समूहाकडून 1 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची अपडेट, अहमदाबादमध्ये जी भीषण विमान दुर्घटना घडलेली होती या दुर्घटनाग्रस्तांना आता टाटा समूहाकडून 1 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे। आता मदतीसाठी हात सरसावलेले आहेत। अहमदाबादमध्ये जी विमान दुर्घटना घडलेली होती त्यानंतर आता टाटा समूहाकडून दुर्घटनाग्रस्तांना 1 कोटी रुपयांची मदत आता जाहीर करण्यात आली आहे। एअर इंडियाच्या विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सबरवालच्या पवई येथील घरी आमदार दिलीप लांडे हे आता पोहोचलेले आहेत। एअर इंडियाचे जे मुख्य वैमानिक होते सुमित सबरवाल यांनी खरं तर आपत्कालीन संदेश पाठवलेला होता आणि त्यानंतर आता या विमान दुर्घटनेमध्ये काय नेमकं त्यांचं झालेलं आहे याबद्दल कळू शकलेलं नाही। परंतु आता एअर इंडियाच्या विमानाचे मुख्य वैमानिक जे सुमित सबरवाल होते ते मुंबईतले रहिवासी आहेत। पवई इथे ते राहतात आणि त्यांच्याच घरी आता आमदार दिलीप लांडे हे पोहोचले आहेत। त्यांच्या नातेवाईकांची आणि घरच्यांची सध्या ते विचारपूस करत आहेत। आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सुरू करूया। विमान दुर्घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट। उड्डाण करतानाचा विमानाचा अपघात समोर। विमान दुर्घटनेनंतर बचाव कार्यात लष्कराचे 130 जवान, लष्कराचे इंजिनियर, डॉक्टर यांच्याकडून बचाव कार्य। अहमदाबाद आपत्कालीन यंत्रणेला लष्कराची मदत। विमान दुर्घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन राबवत असताना प्रवाशांचं सामान, काही बॅगा रेस्क्यू टीमच्या हाती, अनेक वस्तू यात जळालेल्या अवस्थेत। विमान दुर्घटनेनंतर तात्काळ बचाव कार्य, जखमी लोकांना तात्काळ उपचार मिळावे त्यासाठी रुग्णालय कर्मचाऱ्यांची धावपळ।
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडून विमान दुर्घटनेतील जखमी नागरिकांची विचारपूस. अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. अहमदाबाद विमानतळावरील विमानसेवा पूर्ववत. विमान दुर्घटनेनंतर जवळपास 3.5 तास विमानाचं टेक ऑफ आणि लँडिंग बंद ठेवण्यात आलं होतं. विमान दुर्घटनेनंतर अहमदाबाद पोलिसांकडून आपत्कालीन नंबर जारी. आपत्कालीन सेवा आणि माहितीसाठी आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन. विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाकडून शोक व्यक्त. एअर इंडियानं एक्स अकाउंटवरचा प्रोफाईल फोटो हटवला. एअर इंडियाचं लंडन पणजी विमान रद्द. खबरदारी म्हणून लंडनहून गोव्याला येणारं विमान रद्द करण्यात आल्याची माहिती. एअर इंडियाकडून अहमदाबाद विमान अपघातानंतर मोठा निर्णय. 12 ते 14 जून दरम्यान अहमदाबादहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रिशेड्यूल आणि कॅन्सलेशन फीवर संपूर्ण सूट. अहमदाबादहून दिल्लीसाठी तसंच मुंबईसाठी आज रात्री विशेष एसी ट्रेन चालवली जाणार. अनेक विमानांचं उड्डाण रद्द झाल्यानं अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष ट्रेन चालवली जाणार. एअर इंडिया विमान दुर्घटनेनंतर बोईंग कंपनीचे शेअर्स कोसळले. बोईंग कंपनीच्या शेअर्समध्ये 7% घसरण. दिल्लीत नागरी उड्डाण खात्याच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक. अहमदाबादमधील विमान दुर्घटना अत्यंत दुःखद असून ही एक हृदयद्रावक आपत्ती. या दुःखाच्या वेळी संपूर्ण देश पीडितांसोबत असल्याची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची प्रतिक्रिया. अहमदाबादमधील दुर्घटनेनं आपल्याला धक्का बसला असून हे दुःख शब्दात सांगता येणार नाही. पंतप्रधानांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींची गृहमंत्री अमित शहा आणि नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्याशी चर्चा. अहमदाबादला जाऊन विमान दुर्घटनेतील पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश.